आज होणार 7वा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, आज दिनांक 13 जानेवारी 2025 आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज महिलांना मकर संक्रांती बोनस मिळणारच आहे, सोबतच 7वा हप्ता देखील मिळणार आहे। याच्याविषयीच्या 2 ते 3 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेले आहेत, त्या अपडेट आपण जाणून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। आज तारीख आहे 13 जानेवारी आणि आज महिलांना पैसे मिळणार आहे, ही गोष्ट आता फिक्स झालेली आहे। तसे सोबतच नवीन यादी जाहीर झालेली आहे। या यादीमध्ये एकूण 15 जिल्हे जे आहेत ते असणार आहेत आणि या 15 जिल्ह्यांना आज पैसे मिळणार आहेत। चला तर ते 15 जिल्हे नेमकं कोणते असणार आहेत आणि कोणत्या 3 मोठ्या विभागात पैसे आज वाटप होणार आहेत, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक लगेच करून टाका। अखेर आज महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वी आपण पैठणी साडींचं वाटप जे आहे ते ठेवलेलं होतं आणि आज अखेर त्या साड्या आपण पाठवून देणार आहोत। 7 लकी विनर्स यांना, 7 महिलांना आपण या पैठणी साड्या पाठवणार आहोत। सोबतच त्या पैठणी साड्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, पॅकिंग ती सर्व व्यवस्थितरित्या झालेली आहे। काल आपण पॅकिंग देखील तुम्हाला दाखवलेलीच आहे, त्यामुळे आता टेन्शन घेण्याची गरज नाही। आज किंवा उद्यापर्यंत तुम्हाला त्या साड्या ज्या आहेत त्या मिळून जाणार आहेत। चला तर त्या साड्या कशा पद्धतीने मिळणार किंवा आता नवीन अपडेट आजच्या काय आलेल्या आहे संपूर्ण माहिती आपण पाहूया। आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार, तर आज अशा महिलांना पैसे मिळणार आहेत ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केलेले होते, म्हणजे जुलै असेल ऑगस्ट असेल या महिन्यात अर्ज केले होते आणि त्यांना आतापर्यंत कमीत कमी 1 हप्ता मिळालेला आहे। तर अशा सर्व महिलांना आज 7वा हप्ता जो आहे तो प्राप्त होणार आहे, परंतु यासाठी यांनी फक्त 15च निवडक जिल्ह्यांची यादी आपल्याकडे दिलेली आहे। या 15 निवडक जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत। जर या 15 जिल्ह्यामध्ये तुमचे नाव असेल तर व्हिडिओला खाली एक लगेच लाईक करून टाकायचं आहे तुम्ही। आता एकूण रक्कम किती मिळणार हा देखील महिलांचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रश्न होता। सर पैसे तर येणार आहेत, मग एकूण रक्कम किती मिळणार, तर हे पहा, ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांनी स्पष्टरित्या सांगितले होते, आम्ही निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला 2100 रुपये म्हणजे 2100 रुपये प्रति महिन्याला हप्ता आम्ही करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे आता नवीन वर्षाचा नवीन गिफ्ट देखील तुम्ही म्हणू शकता, 2100 रुपये डायरेक्ट ते पाठवू शकतात। आणि जरी 2100 रुपये आले नाही आणि जरी बजेटमध्ये काही प्रॉब्लेम आला तरी देखील तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्हाला 3000 रुपये तर मिळणारच आहेत। आता तुम्ही विचाराल 3000 रुपये कसे, तर हे पहा, 2 महिन्याचे पैसे सोबतच मिळणार आहेत, जानेवारी आणि फेब्रुवारी, ते म्हणजे फक्त मकर संक्रांती निमित्त आणि उद्या मकर संक्रांती आहे, त्यामुळे आजच पैसे महिलांच्या खात्यावर डीबीटी माध्यमाद्वारे 7वा हप्ता आणि अधिक 8वा हप्ता जो आहे तो आज ट्रान्सफर होणार आहे। सोबतच आता मागील पैसे येणार का, काही महिलांचे मागील पैसे राहिले होते, मागील पैसे म्हणजे किती राहिले होते एकूण, तर ते म्हणजे जवळपास काही महिलांचे 4500 राहिले होते, काही महिलांचे 2500 राहिले होते किंवा 3500 रुपये राहिले होते। तर हे पहा, आज सर्व प्रत्येक महिलांना एकूण 1 रुपया आज पाठीमागील असेल किंवा सर्व असेल सणानिमित्त आज महिलांना मोठा बोनस देखील मिळणार आहे, त्याच्याविषयी देखील नवीन माहिती आपल्याकडे आलेली आहे। आतापर्यंत एकूण 6 हप्ते मिळालेले आहेत आणि आता 2100 रुपये वाटप करण्याची वेळ झालेली आहे। सोबतच मकर संक्रांतीनिमित्त हा धमाकेदार बोनस देखील तुम्ही म्हणू शकता हा महिलांना मिळणार आहे। आज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये 2 मोठ्या विभागामध्ये पैसे वाटप होणार आहे, 2 नाही तर 3 मोठ्या विभागामध्ये आज पैसे वाटप होणार आहे। सोबतच 10 ते 15 जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत आणि 2 नवीन योजना देखील महिलांना लाभ आता जो आहे तो मिळणार आहे। आता या 2 नवीन मोठ्या योजना नेमकं कोणत्या असणार त्या देखील आपण लगेच पाहूया। या 2 नवीन योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक ठरणार आहेत, कारण की 2 महत्त्वाच्या योजनेमध्ये महिलांना अत्यंत मोठा लाभ मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेपेक्षाही जास्त या 2 मोठ्या योजनांमध्ये महिलांना लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे। तर या 2 मोठ्या योजनांमध्ये पहिली योजना असणार आहे 20 लाख घरकुल वाटपाची। ही योजना मित्रांनो तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वी GR आला होता की लाडक्या बहिणीसाठी 20 लाख घरकुले मंजूर झालेले आहेत आणि आता त्याचप्रमाणे यांनी पात्रता आणि अटी देखील जाहीर केलेल्या आहेत। या पात्रता आणि अटी तुम्ही पूर्ण केल्या की लगेच तुम्हाला घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिली आणि पात्रता आणि अटीमध्ये पहिली अट यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजे। यात कुठल्याही प्रकारचा दिरंगाई किंवा उशीर नसायला पाहिजे। तुम्ही फॉर्मवर तुम्हाला कमीत कमी आतापर्यंत 1 हप्ता जो आहे तो भेटलेला पाहिजे, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहात। त्याच्यानंतर दुसरी अट आणि महत्त्वपूर्ण दुसरी अट याने ठेवलेली आहे, ती म्हणजे काय, तर तुमच्या नावावर कमीत कमी 1 गुंठा तरी जमीन असायलाच पाहिजे, कारण की घरकुल वाटायचं आहे महिलांनंतर जमीन तर लागणारच ना, घर कुठे बांधणार तुम्ही असा प्रश्न निर्माण होतो। परंतु ज्या महिलांकडे महिलांच्या नावावर जमीन आहे त्यांच्यासाठी देखील आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट घेऊन आलेलो आहोत किंवा अपडेट म्हणा तुम्ही त्याला, आपण तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा। तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, 100 रुपयाच्या बॉन्डवर संमतीपत्र घ्यायचे आहे आणि त्या संमतीपत्रानुसार तुमच्या भावाचे किंवा पतीचे किंवा कोणाचे तुम्ही इतर घरातल्या वडीलधारी व्यक्ती कोणाचेही तुम्ही संमती घेऊ
घेऊ शकता. त्यांच्या नावावर जर जमीन असेल तर तुम्ही त्या संमतीपत्र घेऊन तो फॉर्म जो आहे तो घरकुलासाठी भरू शकता. आता तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट अशी आहे, ज्या महिला अगोदर अर्ज करतील फॉर्म सुटल्यानंतर त्याच महिलांना प्राधान्य देण्यात येईल किंवा ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशाच महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी तयार ठेवायच्या आहेत. पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केशरी असेल आणि सोबतच तुमचे उत्पन्न देखील जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर मग तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही, हे घरकुल तुम्हाला मिळणार. परंतु सोबतच आता जवळपास 1.47 कोटी एवढ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला 20 लाख महिलांना घरकुल पाहिजे असेल आणि ते सर्व आपले सबस्क्रायबर असायला पाहिजे तर तुम्ही एक काम सर्वात अगोदर करायचं आहे, ते म्हणजे ज्या दिवशी अर्ज सुटतील त्याच दिवशी अर्ज तुम्ही भरून टाकायचा आहे. कारण की जेवढा लवकर अर्ज भराल तेवढ्या लवकर तुम्हाला घरकुल जे आहे ते देखील मिळून जाणार आहे. आणि घरकुलाची नवीन अपडेट आली किंवा अर्ज भरायला चालू झाले की सर्वात अगोदर आपला चॅनल अपडेट देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण योजना आहे ती म्हणजे अन्नपूर्णा योजना, जी की त्याच्यासाठी पात्रता आणि अटी अतिशय छोट्या अटी आहे. त्या म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजे. दुसरी अट म्हणजे तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असायला पाहिजे. आणि तिसरी अट तर सर्वात सोपी आहे, तुम्ही गॅस जो आहे तो बुकिंग करून भरला पाहिजे. या 3 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर मग मात्र तुम्हाला डायरेक्ट अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 2500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता महत्त्वपूर्ण म्हणजे 3 विभाग नेमकं कोणते आहेत, या 3 विभागामध्ये पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत आज. आणि या आज 3 विभागाची नावे नेमकं कुठून आलेले आहेत तर हे पहा. सर्वात प्रथम म्हणजे 3 विभाग तर आपण पाहणारच आहोत, परंतु ही अपडेट आपल्याकडे अतिशय ऑफिशियल आणि ट्रस्टेड वेबसाईटवरून आलेली आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. अत्यंत ओरिजिनल यादी आपण सांगणार आहोत, परंतु आम्हाला त्या वेबसाईटचे नाव आम्ही लगेच सांगू शकत नाही, आपण नंतर सांगू थोडक्यात. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे पहिला विभाग असणार आहे तो म्हणजे नागपूर विभाग. नागपूर विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा विभाग आतापर्यंत ठरलेला आहे, कारण की या विभागाच्या अंतर्गत 70 ते 80% महिला अजूनही राहिलेल्या आहेत की त्या महिलांना 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे सर्वात प्रथम आता वाटप असणार आहे ते म्हणजे नागपूर विभागापासून सुरुवात होणार आहे. जर तुम्ही या नागपूर विभागामध्ये येत असाल तर तुम्ही व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचं आहे. सर्वात प्रथम म्हणजे नागपूर विभागात कोणते अंतर्गत जिल्हे आहेत तर यामध्ये आहे नागपूर, त्याच्यानंतर वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. तसेच यवतमाळमध्ये देखील काही महिलांना पैसे भेटले नाहीत, त्यांना देखील पैसे भेटून जाणार आहेत. याच्यानंतर दुसरा आणि महत्त्वपूर्ण विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग, जो की सर्वांना माहिती आहे. कोकण विभागाच्या अंतर्गत कोणते जिल्हे येतात तर यामध्ये येते म्हणजे रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच ठाण्याच्या नंतर इकडे नाशिकमध्ये देखील भरपूर महिला राहिलेल्या आहेत, त्या महिलांना देखील पैसे मिळणार आहेत. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वपूर्ण विभाग म्हणजे तो म्हणजे पुणे विभाग. या विभागात देखील जवळपास 60 ते 70% महिला अजूनही वंचित राहिलेल्या आहेत आणि आज या विभागामध्ये पैसे देखील वाटप होणार आहेत. त्या म्हणजे यामध्ये येते पुणे विभागात पुणे असेल, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सोबतच सोलापूरमध्ये देखील पैसे आज मिळणार आहेत. आणि अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील काही महिला राहिलेल्या आहेत, तर त्या महिलांना देखील आज पैसे मिळणार आहेत. आता इतर महिला विचारते सर आमच्या विभागाचं काय, तुम्ही 3 विभाग तर सांगितले समजा, परंतु आमच्या विभागाचं काय होणार तर हे पहा, जालना असेल, परभणी असेल, बीड असेल, नांदेड असेल किंवा धाराशिव असेल तर या ठिकाणी पैसे अगोदरही भरपूर प्रमाणात भेटलेले आहेत. आणि आजसुद्धा जर काही अडचण नाही आली तर त्या विभागात देखील आज पैसे मिळून जातील किंवा उद्या पैसे जास्त उशीर झाला तर उद्या पैसे तुमच्या खात्यावर पडून जातील. आता आपण 3 विभाग तर पाहिलेलेच आहेत. आणि आता यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते ते म्हणजे आपल्या सबस्क्रायबरसाठी 7 पैठणी साड्यांचे धमाकेदार गिफ्ट, जे की आपण आज पाठवून देणार आहोत. आज संध्याकाळपर्यंत पोस्टाच्या द्वारे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. सोबतच आपल्या 7 सबस्क्रायबरला तुम्हाला गिफ्ट भेटल्यानंतर तुम्ही खाली आम्हाला गिफ्ट भेटले म्हणून अशी देखील कमेंट करू शकता. परंतु याच्यासाठी अटी नेमकं काय आहेत आणि आज आपण दुपारी ही निवड करणार आहोत आणि आपल्या कम्युनिटी पोस्टवर ते देखील कोणत्या विनर जाहीर झाले त्यांची देखील आपण यादी देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम पहिली अट पूर्ण करायची ते आहे ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलेला असायला पाहिजे. दुसरी अट म्हणजे व्हिडिओला लाईक केलेला असायला पाहिजे. आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहून व्हिडिओच्या खाली एक चांगली कमेंट तुम्हाला करायची आहे, धन्यवाद सर आम्हाला माहिती आवडली, किंवा अशा पद्धतीने तुम्हाला जी वाटेल ती चांगली कमेंट तुम्हाला करायची आहे, जेणेकरून आम्हाला निवड करण्यास सोपं जाईल. आणि 7 पैठणी साड्या टॉप क्वालिटीच्या जे की आम्ही तुम्हाला पाठवून देणार आहोत. आता लाडक्या बहिणीसाठी 20 लाख घरकुलं तर मिळणारच आहेत, परंतु आता सिलाई मशीन देखील अर्ज देखील उद्यापासून किंवा परवा दिवशीपासून येत्या 2 दिवसात देखील चालू होणार आहेत. भरपूर महिलांचा प्रश्न होता सर याच्या अगोदर आम्ही गेल्या वर्षी अर्ज केले 2024 मध्ये, परंतु आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. तर हे पहा, जरी तेव्हा पैसे मिळाले नसतील तर त्याचे एक महत्त्वपूर्ण कारण होते ते म्हणजे काय तर
तेव्हा सर्वच महिलांनी अर्ज केले होते. ज्या महिलांना पात्र नव्हते अशा देखील महिलांनी अर्ज केले होते. त्यामुळे आता फक्त लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनाच ही संधी मिळणार आहे. सोबतच ज्या महिलांच्या कुठल्याही प्रकारचा मोठा व्यवसाय नाही किंवा त्यांच्याकडे जास्त आर्थिक भांडवल येण्यासाठी जागा नाही, तर अशा महिलांनाच ही सिलाई मशीन एक छोटा उद्योगधंदा चालू करण्यासाठी देण्यात येणार आहे. कारण की सिलाई मशीनद्वारे म्हणजे 15 ते 20 हजारापर्यंतची चांगली टॉप क्वालिटी सिलाई मशीन शासनातर्फे वाटण्याचे अर्ज जे आहेत ते लवकरच चालू होणार आहेत. आणि जर तुम्हाला अर्ज करायचे असतील, सिलाई मशीनचा लाभ जो आहे तो सर्वात अगोदर घ्यायचा असेल, तर तुम्हाला एक काम करावेच लागेल. ते म्हणजे काय, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा. कारण की नवीन अपडेट येतात. सर्वात ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील त्याच महिलांना 2400 प्रत्येक जिल्ह्यानुसार महिलांना सिलाई मशीन वाटप होणार आहे. आणि हे सर्व आपले सबस्क्रायबर असावं यासाठी आपण सर्वात अगोदर अपडेट आली की आल्या क्षणी आपण लगेच तुम्हाला माहिती देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर अशा पद्धतीने आपले व्हिडिओ कंटिन्युअसली तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि इतरही तुमच्या कुणालाही शेअर करीत जा. तुमच्या सोबत जर तुमच्या मैत्रिणी असतील किंवा मित्र असतील तर त्यांना नक्की शेअर करत जा, जेणेकरून त्यांना देखील माहिती ही मिळत राहील. धन्यवाद.